नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 ला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते, कोणत्या महत्त्वाच्या लेवल्स असणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सर्व काही गोष्टी जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. तिथेही जाऊन आपल्या दोन्ही चॅनलला जॉईन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून टेलिग्रामच्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, आपण आज आपल्या ग्रुपमध्ये हिरो झिरोची पोझिशन दिली होती. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट पाहायला मिळालेले आहेत. भले आपला काल आणि आज दोन ठिकाणी सकाळी स्टॉप लॉस हिट झाला, परंतु त्याच्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला आणि त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीचे टार्गेट हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चला तर आपण पाहूया उद्यासाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल्स असणार आहेत. मित्रांनो, आपण काल जे निफ्टीचं ॲनालिसिस दिलं होतं आहे तसं मार्केटमध्ये आज घडताना पाहायला मिळालं. जो आपण स्ट्रॉंग सपोर्ट झोन दिला होता त्याच सपोर्ट झोनला मार्केटने बघा कशा पद्धतीने रिटेस्ट करून 2 वेळा वरच्या साईडला अप ट्रेंडची टार्गेट देताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मित्रांनो, जोपर्यंत हा सपोर्ट झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत पीईमध्ये एंट्री करायची नाही. 25,888च्या खाली निफ्टीमध्ये आपल्याला एक बेरिश रॅली पाहायला मिळू शकते. आता उद्या निफ्टी जर तुम्ही पाहिलं तर 26,000 रुपयाच्या आसपास आपल्याला गॅप ओपन होताना दिसू शकते, कारण इथे बसलेले आहेत बायर्स जे की निफ्टीला वरच्या साईडला घेऊन जाताना पाहायला मिळणार आहेत. ओपन झाल्यानंतर निफ्टी आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते 26,016 ते 26,041 ह्या झोनमध्ये, आणि इथेच आपले स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन पहिला आहे आणि वरच्या साईडला आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन दुसराही पाहायला मिळत आहे. त्यामुळे ह्या झोनमध्ये जर एखादी बेरिश कॅन्डल तयार झाली आणि त्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर पीईमध्ये एंट्री करायची आहे. छोटी टार्गेट असणार आहेत, मोठ्या टार्गेटची अपेक्षा करू नका. आता निफ्टी बुलिश कधी होऊ शकते, जोपर्यंत निफ्टी 26,041च्या वर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने देत नाही आणि त्याचा जर हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत सीमध्ये एंट्री करायची नाही. इथून जर सीमध्ये एंट्री झाली तर वरचं आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं दुसरं टार्गेटही पाहायला मिळू शकतं, जे की आहे 26,081 ते 26,106 रुपयाच्या आसपास. मित्रांनो, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनललाही जॉईन करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला मार्केटच्या अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तुम्हाला बोलल्याप्रमाणे डेली बेसिसवर मी निफ्टी आणि सेन्सेक्स बद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या लेवल्स आहेत त्या तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडली असेल, कमेंटमध्ये काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भेटू आपण पुढच्या भागामध्ये मित्रांनो. धन्यवाद.